तळोद्यात सत्तेचा तमाशा, विकासाला कुलूप, नागरिक मात्र वेठीस. नगराध्यक्ष मुख्याधिकारी संघर्ष, न्यायालयीन लढाया आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये पालिकेचा कारभार ठप्प. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यापासून विकासापेक्षा वादच अधिक गाजत असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी, प्रशासन आणि विरोधक यांच्यातील संघर्ष इतका टोकाला पोहोचला आहे की नगर परिषदेचा कारभार न्यायालयीन लढाया, अधिकारांचे वाद आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये अडकून पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यातील मतभेद सातत्याने उघड होत आहेत. निर्णय प्रक्रियेपासून प्रशासकीय अधिकारांपर्यंत सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक महत्त्वाचे विषय रखडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 6.5 कोटी रुपयांचा अल्पसंख्याक विकास निधी मंजूर करून आणला. मात्र हा निधी नगर परिषदेमार्फतच खर्च व्हावा या भूमिकेतून नगराध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निधीच्या अंमलबजावणीवर न्यायालयीन प्रक्रियेचे सावट आहे. नगराध्यक्षांनी स्वाक्षरीच्या अधिकारासंदर्भातही उच्च न्यायालयातून आदेश मिळविल्याने पालिकेतील अधिकार संघर्ष आणखी तीव्र झालाय. परिणामी विकास कामांपेक्षा फायली, आदेश आणि न्यायालयीन कागदपत्रेच अधिक चर्चेत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांविरोधात वारंवार पत्रकार परिषदा घेऊन गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र या आरोप प्रत्यारोपात शहरातील रखडलेली विकास कामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांचे प्रश्न दुय्यम ठरत असल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत. राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत तळोद्याचा विकास भरडला जात आहे. आरोपांच्या फैरी, न्यायालयीन लढाया आणि सत्ता संघर्ष यात सामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र आजही अनुत्तरित आहेत. तळोद्याला राजकीय रणांगण नव्हे तर विकासाचे केंद्र बनविण्याची वेळ आता आली आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा प्रलंबित असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत तळोद्याच्या विकासाची गडचेपी होत असून त्याची सर्वाधिक किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. प्रश्न असा आहे की नगर परिषदेत नेमके विकासाचे राजकारण सुरू आहे की राजकारणासाठी विकासाचा बळी दिला जात आहे. न्यायालयीन लढाया जिंकण्यापेक्षा तळोद्याचा विकास जिंकणे अधिक महत्त्वाचे नाही का? नागरिक आता याच प्रश्नांची उत्तरे मागत आहे. परिवर्तन 24 न्यूजचा थेट सवाल: तळोद्यात राजकारण जिंकायचं आहे की विकास? शहराचे रस्ते, पाणी, स्वच्छता आणि विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वपक्षीय पुढाकार कधी घेणार? कारण राजकीय लढाया जिंकल्या तरी चालतील, पण त्यासाठी तळोद्याचा विकास हरता कामा नये. राजकारणासाठी विकास अडवायचा की विकासासाठी राजकारण बाजूला ठेवायचं? तळोदा नगर परिषदेत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप, पत्रकार परिषदांचा सिलसिला, न्यायालयीन लढाया आणि अधिकारांच्या संघर्षात सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. परिवर्तन 24 न्यूज सत्ताधारी किंवा विरोधकांचा नाही तर विकासाचा आवाज बनून एक प्रश्न विचारत आहे: तळोद्याचा विकास महत्त्वाचा की राजकीय वर्चस्व? विकासासाठी परिवर्तन. परिवर्तन 24 न्यूज.